मेल्यानंतर माणसं स्वर्गात जातात म्हणे. मेल्यानंतर माणसं स्वर्गात जातात म्हणे. मी 9 महिने स्वर्गात राहून आले. मग पृथ्वीवरची माणसं पाहून पार भारावून गेले. मग वाटलं माणूस नसावी कदाचित ही बाई, कारण लेकरासाठी देवच असते ना त्याची आई. माणसांचे रंग वेगवेगळे असू शकतात. माणसांचे रंग वेगवेगळे असू शकतात. आई सगळ्यांची सारखीच असते. आपल्या लेकरासाठी सगळे चटके ती गपगुमान सोसते. काहीतरी जादू असावी तिच्या हातात, कारण पंचपक्वान्नालाही गोडी नाही ती असते तिच्या दूध भातात. ज्यांची आई देवानं नेली त्यांची जिंदगी कशी सरावी, आणि एकच मागणं आहे कायम देवाकडं, प्रत्येकाची आई आयुष्याला पुरावी. मेल्यानंतर माणसं स्वर्गात जातात म्हणे. मेल्यानंतर माणसं स्वर्गात जातात म्हणे. मी 9 महिने स्वर्गात राहून आले. मग पृथ्वीवरची माणसं पाहून पार भारावून गेले. मग वाटलं माणूस नसावी कदाचित ही बाई, कारण लेकरासाठी देवच असते ना त्याची आई. माणसांचे रंग वेगवेगळे असू शकतात. माणसांचे रंग वेगवेगळे असू शकतात. आई सगळ्यांची सारखीच असते. आपल्या लेकरासाठी सगळे चटके ती गपगुमान सोसते. काहीतरी जादू असावी तिच्या हातात, कारण पंचपक्वान्नालाही गोडी नाही ती असते तिच्या दूध भातात. ज्यांची आई देवानं नेली त्यांची जिंदगी कशी सरावी, आणि एकच मागणं आहे कायम देवाकडं, प्रत्येकाची आई आयुष्याला पुरावी. मेल्यानंतर माणसं स्वर्गात जातात म्हणे. मेल्यानंतर माणसं स्वर्गात जातात म्हणे. मी 9 महिने स्वर्गात राहून आले. मग पृथ्वीवरची माणसं पाहून पार भारावून गेले. मग वाटलं माणूस नसावी कदाचित ही बाई, कारण लेकरासाठी देवच असते ना त्याची आई. माणसांचे रंग वेगवेगळे असू शकतात. माणसांचे रंग वेगवेगळे असू शकतात. आई सगळ्यांची सारखीच असते. आपल्या लेकरासाठी सगळे चटके ती गपगुमान सोसते.